पुढच्या बातमीकडे वळूयात। उमेदवारी निश्चित नसताना सुद्धा नाशिकमध्ये हेमंत गोडसेंनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे। गोडसे आज शक्ती प्रदर्शन करणार आहेत। मुख्यमंत्र्यांना 3 वेळा भेटून सुद्धा उमेदवारी निश्चित झालेली नाही। नाशिकमधून भुजबळ लोकसभेवर जाण्याच्या चर्चेनं शिंदे गटामध्ये नाराजी असल्याची माहिती मिळतेय। शक्ती प्रदर्शन करत उमेदवारीसाठी दबाव टाकण्याचा गोडसेंचा हा प्रयत्न आहे, अशा चर्चा सुरू झाल्या। गोडसे यांच्याकडून आता मुख्यमंत्र्यांची भेट घेत आजपासून प्रचाराला सुरुवात करण्यात आलेली आहे। आताच त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात येऊन दर्शन घेत प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः खासदार हेमंत गोडसे आहेत। पक्षश्रेष्ठींनी हेच सांगितलंय की आपण जाऊन आपल्या मतदारसंघामध्ये प्रचाराला सुरुवात करा। लवकरच अधिकृत यादी ही दुसऱ्या टप्प्यातली लवकरच जाहीर होणार आहे। नक्कीच आप्पा, परंतु या ठिकाणी आपल्याला अगोदर भाजपकडून विरोध होता, त्यानंतर छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची चर्चा नाशिक लोकसभा मतदारसंघात सुरू झाली, काय सांगाल? खरं तर ही जागाच विद्यमान शिवसेनेच्या खासदाराची आणि म्हणून ही शिवसेनेनेच लढावी अशी आग्रही भूमिका आमच्या सर्व शिवसैनिकांची आहे आणि ही जागा मला असं वाटतं का निश्चित शिवसेनेलाच सुटेल हा आम्हाला विश्वास आहे। तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून ही जागा शिवसेनेला सुटेल असा विश्वास जो आहे तुम्ही व्यक्त करतायत, परंतु अद्यापही पहिल्या यादीत देखील नाशिकचं नाव आलेलं नाहीये। आता दुसऱ्या यादीत काय आपल्याला वाटतं, काय अपेक्षा आहे आपली? 100% दुसऱ्या यादीमध्ये शिवसेनेच्या दुसऱ्या यादीमध्ये नाशिकची जागा ही शिवसेनेला सुटलेली असेल। मात्र कुठेतरी भाजपकडून आपल्या उमेदवारीला विरोध केला जातोय, आंदोलन देखील करण्यात आलं होतं। नाही, मला असं वाटतं का कुठल्याही प्रकारचा विरोध नसून त्यांची मागणी आहे की त्यांना ही जागा सुटावी आणि म्हणून ही विद्यमान शिवसेनेची जागा असल्या कारणानं ही शिवसेनेला सुटेल असा आपल्याला विश्वास आहे। कॅमेरा पर्सन विकी पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।